आमची भूमिका स्पष्ट आहे या संदर्भात। या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आमच्या हक्काच्या जवळपास 45,000 जागा आहेत। जिल्हा परिषदेपासून सेवा सहकारीपासून ग्रामपंचायत पर्यंत सगळ्या ठिकाणी ओबीसीच्या आरक्षणाच्या हक्काच्या जागा आहेत आणि ते डावलून जर तुम्ही निवडणुका घेऊ नयेत ही आमची भूमिका काल पण होती, आज पण होती। आता हे सर्वोच्च न्यायालयामध्ये आम्ही जनगणनेपासून हा खरा प्रश्नाची सुरुवात होती। आम्ही म्हणालो की या संदर्भात आमची भूमिका होती की जे मनमोहन सिंग सरकारच्या काळामध्ये जनगणना झाली होती किंवा तुम्ही आत्ता करू शकत नाही त्याचा आधार घेऊन पुढचे हे करा, त्यावेळेच्या मनमोहन सिंग सरकारने तो अहवाल स्वीकारला नाही, त्याच्यामध्ये त्रुट्या काढल्या वगैरे सगळ्या गोष्टी झाल्या। सातत्यानं आम्ही मागणी करतोय की आता तुम्ही जातनिहाय जनगणना करा आणि ते सगळे परिस्थिती समोर आणा आणि त्यानुसार आरक्षण फिक्स करा। ती पण करायची या सरकारची इच्छा नाही। आता सर्वोच्च न्यायालयात प्रकरण आहे, ती तारीखवर तारीख चाललेली आहे। कोणी म्हणाले की आता ऑक्टोबरमध्ये आपल्या एप्रिलमध्ये निवडणूक होतील, एप्रिल मे मध्ये संपतील, मला शक्यता दिसत ती आता ऑक्टोबर पर्यंत जाण्याची शक्यता दिसते। तुम्ही सर्वोच्च न्यायालय काय निर्देश देतो, सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण आता जरी असलं तरी ह्या सरकारला या निवडणुका तातडीनं घ्याव्या असं का वाटत? ओबीसीवर हे अन्याय होतो हे का दिसत नाही? ओबीसींच्या मतांवर हे सरकार आलंय असं सरकारच म्हणतंय, सरकारातील मंडळी म्हणतात, फडणवीस सरकार म्हणतात, फडणवीसजी म्हणतात, पण ओबीसीच्या हक्काच्या जागा देऊन त्या निवडणुका लवकर, कारण इतकी लोकप्रतिनिधी त्यापासून दूर आहे, एससी असेल, एसटी असेल आणि प्रशासनामध्ये संपूर्ण कंट्रोल आता मंत्र्यांचा झालेला आहे। सगळ्या ठिकाणी त्यांचा हस्तक्षेप वाढलेला आहे, त्यामुळं सत्तेचं केंद्रीकरण करण्यात त्यांना आनंद आहे का? माझी भूमिका स्पष्ट आहे, ओबीसीचं आरक्षण फिक्स करा आणि लगेच निवडणुका घ्या आणि ओबीसीचं आरक्षण डावलून निवडणुका तुम्ही घ्यायचा प्रयत्न केला तर ते आम्ही होऊ देणार नाही। आम्ही वाटेल ते करू, कुठल्याच स्तराला जाऊ।